नमस्कार मंडळी, क्रोशेट बाय शारदामध्ये तुमचं स्वागत आहे। मी या चॅनलवर नवनवीन क्रोशेट रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असते। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला नक्की समजेल। मिनी क्रोशेट बो बनवण्यासाठी आपण गुलाबी कलरचा क्रोशेटचा धागा घेतला आहे आणि 3.5 mm चा हुक घेतलेला आहे। आता आपण क्रोशेट बो बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला स्लिप नॉट बनवायची आहे। बोटाभोवती धागा गुंडाळून घ्यायचा आणि ही रिंग झाली ती काढून घ्यायची। आता मागचा धागा आपल्याला पुढून काढायचा आहे। बघा, आपली स्लिप नॉट तयार झाली आहे। आता आपल्याला ती नॉट जास्त लूज आणि टाईट नको पाहिजे, अशी आपली सरकायला पाहिजे, अशी पाहिजे। आता हा धागा आपण पहिल्या 2 बोटांमधून काढायचा आहे आणि खाली अंगठीजवळ त्याला पकडायचा आहे। आता अंगठ्याच्या आणि मधल्या बोटाच्या मध्ये हा लहान धागा आपल्याला धरायचा आहे। आता आपण चेन करू। आता धाग्याच्या खालून हुक घेऊन जायचा आणि त्याचं डोकं खाली करून मग चेनमधून काढायचं आहे। हुकाचं डोकं खाली करायचं आणि मग चेनमधून काढायचं आहे। अशी आपल्याला 4ची चेन करून घ्यायची आहे। ठीक आहे। आता पहिल्या साखळीच्या टाक्यामध्ये आपल्याला स्लिप नॉट करून घ्यायची आहे। आता स्लिप नॉट करून घ्यायची आपल्याला। आता हे मधलं होल आहे त्याच्यामध्ये आपल्याला काम सुरू करायचं आहे। अगोदर 2 चेन घ्यायच्या आहे आणि नंतर डबल क्रोशिया करायचा आहे। बघा, होलमध्ये आपण डबल क्रोशिया करणार आहोत। पहिले 2 टाके, नंतर 2 टाके। बघा, नवीन दाखवते। यानं वर करायचं, गोलमध्ये हुक टाकून धागा काढायचा। अगोदर 2 लूप घ्यायचे आणि नंतर 2 लूप घ्यायचे। परत यानं वर करायचं, गोलमध्ये टाकायचं, धागा काढायचा, 2 लूप अगोदर, नंतर ते 2 लूप। असं आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे। त्याच्यात टोटल 4 डबल क्रोशिया आपल्याला त्याच्यात करायचे। ठीक आहे। 4 आपले डबल क्रोशिया झाले। आता 2ची चेन करायची आणि परत गोलमध्ये आपल्याला स्लिप नॉट करून घ्यायची। ठीक आहे। बघा, हाफ बो आपला रेडी झाला आहे। आता परत 2 चेन करायच्या आणि सेम पॅटर्न आपल्याला इकडं सुद्धा करून घ्यायचं। 2 चेन आणि 4 डबल क्रोशिया आपल्याला इथं पण करायचे। हा धागा आपण मागेच राहू द्यायचा आहे। बघा, 2 लूप मधून काढला, परत यानं वर करून डबल क्रोशिया करायचा आहे। बघा, हा शेवटचा आपला डबल क्रोशिया आहे, 4था। ठीक आहे। आता आपण परत 2 चेन करणार आणि स्लिप नॉट करून घ्यायची आपल्याला परत। ही स्लिप नॉट तयार झाली आहे। आता आपण धागा कट करू। थोडा मोठाच घ्यायचा आहे धागा आपल्याला। आता एक साखळीचा टाका देऊन आपल्याला हुक काढून घ्यायचा आहे। बघा, आता जो मागचा धागा आहे तो थोडा टाईट करायचा ओढून, आणि आता हा दोरा आपल्याला मध्ये गुंडाळायचा आहे, जसा बोला असतो तसा। आता शेवटी आपल्याला दोघी धाग्यांची गाठ मारून घ्यायची आहे। बघा, गाठ मारून आपण धागे कट करून घेऊ। बघा, आपला सुंदर असा बो रेडी झाला आहे। बघू शकता तुम्ही किती क्यूट दिसतोय तो।
बघा तुम्ही असं रबर बँडला बी लावू शकता आणि पेनला सुद्धा लावू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.